Students, the next question is distinguish or write a difference between conventional and non-conventional source of energy. Conventional source of energy and non-conventional source of energy. मराठी त्याला म्हणतात पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत या दोघांमध्ये डिफरन्स कोणता आहे. आता तुम्हाला एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, आपण कन्व्हेन्शनल जे म्हणतो पारंपरिक त्यामध्ये कोण येतं माहितीये का? फॉसिल फ्युएल, जीवाश्म इंधन, पेट्रोल, डिझेल यांना आपण म्हणतो कन्व्हेन्शनल एनर्जी स्रोत. आणि नॉन कन्व्हेन्शनल मध्ये काय म्हटलं? अपारंपरिक, म्हणजे उदाहरण सौर ऊर्जा, सोलर एनर्जी, विंड एनर्जी. या दोघांमध्ये डिफरन्स नेमका कोणता आहे बघू आपण. फर्स्ट पॉइंट, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी वन साइडला आहे, दुसऱ्या साइडला नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. मराठी सांगितलं पारंपरिक ऊर्जा स्रोत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत. पहिला पॉइंट, conventional source of energy are largely polluting. Conventional source of energy are largely polluting, म्हणजे या सोर्समुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन होतं. दे रिलीज लॉट ऑफ कार्बन थ्रू इट इमिशन. जेव्हा काय होणार आहे, एनर्जी मिळणार आहे, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन तयार होतो. म्हणून पहिला पॉइंट कळला, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर लार्जली पोल्युटिंग, दे रिलीज लॉट ऑफ कार्बन थ्रू इट्स इमिशन. एक पॉइंट कळला. मराठीत काय म्हणते बघा, पारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहे ते प्रदूषण करणारे आहेत, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन बाहेर पडतो, कार्बनचे छोटे छोटे पार्टिकल्स बाहेर पडतात. आणि नॉन कन्व्हेन्शनल मध्ये बघा, अपारंपरिक मध्ये non-conventional source of energy are not polluting. They do not release carbon or other toxic gases. कार्बन किंवा कार्बन डायऑक्साईड पण बाहेर टाकत नाही आणि काही टॉक्सिक गॅसेस पण बाहेर पडत नाहीये. पहिला पॉइंट कळला. इकडे काय बघा, कन्व्हेन्शनल मध्ये दे आर पोल्युटिंग, इकडे काय ना दे आर नॉट पोल्युटिंग. एक तर पॉइंट कळला शॉर्ट मध्ये बघा. पारंपरिक हे प्रदूषण करणारे आहेत, अपारंपरिक प्रदूषण न करणारे आहे. सेकंड, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर नॉट इको फ्रेंडली. हे इको फ्रेंडली नाही, पर्यावरण पूरक नाही आहे. उलट याच्यामुळे एन्व्हायरमेंटला काय होतं, प्रॉब्लेम होतोय. म्हणून म्हटलं बघा, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर नॉट इको फ्रेंडली. मग तिकडे काय म्हणणार, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी स्रोत आर इको फ्रेंडली. म्हणजे इथे बघा काय म्हटलं, हे पर्यावरण पूरक नाहीत, तिकडे मात्र अपारंपरिक जे आहेत ते मात्र कसे आहेत, पर्यावरण पूरक. सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट, द फ्युएल प्रोड्युस्ड फ्रॉम कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर कंपॅरेटिव्हली कॉस्टलियर. एक लक्षात घ्या, ही जी एनर्जी आपल्याला बघा, डिझेल, पेट्रोल, केरोसिन, ही जी आपण फ्युएल्स वापरतो यांची कॉस्ट बघा ना. आता आपण बघितलं, पेट्रोल अराउंड 88-89 रुपीजला आहे, डिझेल पण अबो 80 रुपीज आहे. केरोसिन जर तुम्ही बघितलं, केरोसिन आपल्या मार्केटमध्ये आपण कुठे घ्यायला गेलो तरी मिळत पण नाहीये, कारण याची किंमत खूप जास्त आहे. दे आर कॉस्टलियर, ते खूप महाग आहे. कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी पासून जे आपल्याला काय मिळेल, एनर्जी मिळणार, ही कंपॅरेटिव्हली कॉस्टलियर आहे, म्हणजे जास्त महाग आहे. आणि इकडे बघा, द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर कंपॅरेटिव्हली चिपर. चिपर म्हणजे स्वस्त आहे, कमी आहे किमतीला, म्हणजे ते कॉस्टलियर, हे चिपर. हे महाग आहे, हे मात्र स्वस्त आहे. नेक्स्ट वन, conventional energy power plants require less area and its management cost is also less. एक लक्षात घ्या, कन्व्हेन्शनल सोर्स जो मिळवण्यासाठी जो प्लांट उभा केला जातो त्याला लागणारा जो एरिया आहे तो मात्र कमी एरिया लागणार आहे, लेस एरिया, आणि त्यामुळे ना मॅनेजमेंट कॉस्ट आहे ना ती कमी आहे. पण इकडे काय सांगितलं बघा, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स प्लांट रिक्वायर मोर एरिया and its management cost is more also more. आता तुम्ही बघा,
हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर मिळवायची आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर मीन्स वी गेट द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम द वॉटर. पाण्यापासून वीज तयार करायची. आता त्यासाठी एक तर गोष्ट आली बघा, पाणी स्टोअर करून ठेवावं लागणार. मग पाणी स्टोअर करायचं डॅम मध्ये कितीतरी एरिया लागणार आहे. पुन्हा ते पाणी फोर्सने खाली सोडावं लागणार टर्बाईन्सवर, मग तिथे लागणारा एरिया. म्हणून काय म्हटलं बघा, याला लागणारा जो एरिया आहे ना तो मोठा आहे आणि त्यामुळे काय होतं, मॅनेजमेंट कॉस्ट जी आहे ती थोडीशी जास्त होते. म्हणजे कन्व्हेन्शनल सोर्सला लागणारी जागा जी आहे ना प्लांटसाठी ते कमी लागते. इकडे मात्र नॉन कन्व्हेन्शनल सोर्सला लागणारी जागा जास्त लागणार आहे. त्यामुळे मॅनेजमेंट कॉस्ट, त्याचं व्यवस्थापन करायचा खर्च जास्त आहे. नेक्स्ट पॉइंट, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर नॉन रिन्युएबल. कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर नॉन रिन्युएबल म्हणजे नवीन निर्माण करता येत नाही. पेट्रोल, डिझेल, यू कॅन नॉट प्रोड्यूस देम बिकॉज दे आर प्रोड्यूस्ड बिफोर लॅक्स ऑफ इयर्स अगो. म्हणजे लाखो वर्षापूर्वी ते निर्माण झालेले आहे. हे आपल्याला आता नाही प्रोड्यूस करता येणार आहे, कारण याचा स्टोरेज आहे ना तो संपायच्या मार्गावर आहे. म्हणून काय सांगितलं बघा, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर नॉन रिन्युएबल, नव्याने निर्माण करता येत नाहीत. पण तिकडे बघा, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स इज रिन्युएबल म्हणजे ही रिन्युएबल. आता बघा ना, सोलर एनर्जी आज मिळाली होती, उद्याही मिळणार आहे, 10 वर्षाने पण मिळणार आहे, 100 इयर्स झाली तरीही सोलर एनर्जी मिळणार आहे, विंड एनर्जी मिळणार आहे. म्हणजे हे कसं आहे, ही एनर्जी जी आहे ही एनर्जी रिन्युएबल आहे, नवीन निर्माण होत राहणार आहे. पण पेट्रोल डिझेलचं तसं नाही आहे. पेट्रोल एकदा फिनिश झालं की परत निर्माण होणार नाही आहे, पॉसिबल नाही आहे. नेक्स्ट, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आर इन द फॉर्म ऑफ लिमिटेड रिझर्व. साठा जो आहे ना तो त्याचा लिमिटेड आहे. आफ्टर फ्यू इयर दे विल बी कम्प्लिटली ओव्हर. काही वर्षानंतर ते कम्प्लीट फिनिश होणार. आणि त्याचं एक्झाम्पल दिले बघा, फॉसिल फ्युएल्स, कोल, क्रूड ऑइल, डिझेल, पेट्रोल, नॅचरल गॅसेस. हे सगळे जे आहे त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. फॉसिल फ्युएल, कोल, क्रूड ऑइल, खरं म्हणजे क्रूड ऑइल पासून डिझेल, पेट्रोल वगैरे मिळवलं जातं. हे सगळे झाले कन्व्हेन्शनल, पारंपरिक ऊर्जा स्रोत. आणि इकडे बघा, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आर इन अबेंडंट. अबेंडंट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ऑन द अर्थ दे आर पर्सिस्टंट अँड सस्टेनेबल. दीर्घकाळ चालणार आहे, खूप काळ चालणार आहे. दे विल नॉट गेट ओव्हर. त्यामुळे ते संपायचा प्रश्नच येणार नाही. असं कोण म्हणू शकत नाही की सोलर एनर्जी फिनिश होणार, विंड एनर्जी, कारण नेचर आहे, एन्व्हायरमेंट मध्ये बरोबर ह्या गोष्टी इव्हेंट होतच आहेत. आणि म्हणून बघा, दे विल नॉट गेट ओव्हर. आणि एक्झाम्पल दिलं सोलर एनर्जी अँड विंड एनर्जी. कळतंय तुम्हाला दोघांमधला डिफरन्स? बघा, सिंपल आणि सोपं आहे. बघा, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी, नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी, एकदम सिंपल आणि सोपं आहे. ओके.